ती संपली. अबाउट टर्न. निघालोय आता परत वरती चढून. आता 12-15 किलोमीटर चढायचं आपल्याला. सरकार येतात चढून. फाटतीये का टिकतीये हे आता वर गेल्यावरच कळणार. सरकार आमच्या इथं हे यसलेवाडीतलं ज्योतिर्लिंगेश्वर महादेव मंदिर घाटात निम्म्यात आलोय आणि आपले शिंदेसाहेब येत आहेत. झाड भरले. क्या बात आहे. बारीक पाऊस चालू झालाय. घाटात वर जास्तवर जोरात येईल अशी अपेक्षा करूया. या देवा थांबा. भरलंय झाड. किराणे साहेब गेले पुढं. म्हटलं थांबूया इथं 5 मिनिटं रेस्ट. आणि शिंदेसाहेब पोचत आहेत यसलेवाडी. घेऊ येतात चढून. नजारा हा घाट अप्रतिम. लेह लडाखची आठवण करून देणारा. आणि आमचे फास्टेस्ट मॅन किराणे साहेब गेलेत वर. आणि वाघ येतो चढून. शेळ्या आहेत पुढं बघा. ओय हात करा. फास्टेस्ट मॅन आहे. तर क्लायमॅक्स आलाय घाटाचा बऱ्यापैकी. मित्रांनो हा घाट आहे नागखोळा घाट. मस्त घाट. वाघ आलेला आहे. एक नंबर घाट. यावं लागतंय दादा. दुर्दैवाची एक गोष्ट आहे की वरुण राजांना हजेरी नाही लावली. पवनराज उपस्थित आहेत. काय करताव मित्रांनो. आता भोजन टाईम. मस्त पाणी आहे. हे भूतनाथ मंदिर आहे आणि घोडे इथं लावलेले आहेत. मित्रांनो बेत लागलेला आहे. स्टोव. आमचे 5 स्टार कुक कोथिंबीर मक्याचं काय बनवणार आहेत उपीट. हे सगळ्या मसाल्याचा डबा. तेल आणि कांदा कापून झालेला आहे साहेबांचा. किराणे साहेबांचा. बस पेटलेलं आहे. कॅप्टन बॅटिंग करतात. किराणे साहेबांचं चाललंय कोथिंबीर शेलकी करायचं चाललंय. अजून ते तुकडे केले. शिंदे साहेबांना म्हणलं तर शेंगदाणे घेऊया. शिंदे म्हणले शेंगदाणे घालत नाहीत. मग शेलकं माल टाकलंय त्याने. काजू 5 स्टार कुक आहेत ते. हां किराणे सर. ढोबा सर. हा प्रोडक्ट काय आहे आता दादा. हा आहे नॉनव्हेज. आता आमलेट. मका. फक्त त्यात घातलाय मका. हे बघा. हे कुक साहेबांनी धाडस केलेलं आहे. नैवेद्य देवाला दाखवलेलं आहे. आणि आता दस्तूरखुद कुक साहेबांनी दुसरा मेनू घेतला आहे टेबलावर. ते करणार आहेत. हा आहे मका आणि बेसन घेऊन आलेत. मक्याची भजी साहित्य आहे तेवढ्यात आमचे कुक साहेब भजी करतात. त्यामुळं नंतर तुम्हाला सांगतो रेसिपीत काय काय घातलंय. पण पहिलं शबरीची बोरे सॅम्पल करायचं चाललंय. तर ही केली आहे मक्याची भजी. हाय दादा बेत फक्कड जमलेला आहे. आणि खरंच सांगू का मला सापडलाय तसा. आता भजी हाणायची आहे. तर अजून एक मेनू शिंदे साहेबांनी ऐन वेळेला बदलून ठरवलेला आहे. आता ते 5 स्टार कुक आहे. नाही एक मेनू त्याने अजून ठरवलेला आहे. आता काय बनवतात ते बघूया. पण आता तरी भजी चाललेली आहे. भजी काढून राहिलेल्या त्याला टाकलाय मका. मका नुसता जिरे मसाला चटणी टाकले. आता जो होगा वो खन्ना पाणी खायला. मित्रांनो झाली भजी ती. पहिलं भरलेलं डिझेल संपलं. स्टॉकचं भरलं. स्टोव पेटाना. शेवट पेटला आहे. आता हे जे काय बनवलं आहे ते अर्ध कच्चं पक्क आहे.
याच्यानंतर आम्हाला अजून चहा कॉफी करायची आहे. तर चहा कॉफीसाठी आम्ही गॅसची टाकी आणलेली आहे आणि गॅसवर आता आम्ही कॉफी करू. सो वेट अँड वॉच. ही मका तेलात भाजला आहे, भजी आणि एक कथा आणि कल्पना आणि हे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत आणि पडद्यामागून तयार करणारा मी आहे. त्यामुळे आता काय भेटू. आता फक्त राहिलाय कॉफीचा आयटम, तो झाला की सांगता समारंभ. पावसाच्या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केलं पाहिजे. हे केल्यानुसार अजून धोका देतात. हे पहा, मस्त प्लेट काढली दोन्हीनी. इकडे बघा, सुंदर. वरुण राजानं वर्गात हजेरी लावली देव मित्रांनो. आता घोड्या आणायच्या इकडं, सगळं बांधायचं घोड्यावर आणि भिजायला चालू करायचं आहे. जोरात पाऊस आहे बाहेर. साहेबांनी आमच्या सगळं लिपस्टिक पावडर केलेलं आहे. यांचं इकडं लिपस्टिक पावडर झालेलं आहे सगळं. हे आहे भुतोबा मंदिर. सांगता समारंभ, पाऊस चालू झाला आहे, आम्ही निघालो आणि या आहेत पारूबाई खोत. या इथल्या देवळाची सगळी व्यवस्था बघतात. यांनी आम्हाला खूप मदत केली. तर भेटत राहू असंच प्रवासात. आता इथून पाचवड फाट्यापर्यंत फक्त घसरगुंडी. येताना शिडी चढली आहे, आता घसरगुंडी पाचवडकडं. कार्यकर्ते आमचे पुढे आहेत, दिसत असतील. आमचा उडलाय फच्चा. वरुण राजानं दुसऱ्या दरवाजानं टांग मारली. पाऊस नाही आणि आम्ही निघालोय परत. आता आहे उतरती डायरेक्ट घरामध्ये. चुक हे आहे शिरसरवाडी पठार आणि आपण उतरतोय घाट. हे बघा, खालून गाड्या येतात. आपल्याला जायचं आहे तिकडे. शूटिंग करता येणं शक्य नाही कारण आपल्याकडे यंत्रणा नाही, कारण घोड्याला आपल्या ब्रेक नाही. सो मित्रांनो, हा सकाळचाच पेट्रोल पंप आहे. रस्त्यात कुठे दुसरा पेट्रोल पंप नव्हता, याच पेट्रोल पंपावर आलो आहे. आता परत पेट्रोल भरायचं आहे. 3 मेंदू गरम 2 वेळा.